नको नको म्हणा गुंतुमाया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. सोडविना बंधू पाटीची बहीण, शेजीची कामिनी दूर राहे. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणिक सोयरी भली भली. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्या जगमादाने कधे जावी, त्या जगमादाने कधे जावी, त्या जगमादाने कधे जावी, त्या जगमादाने कधे जावी. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजम सांद्र नीलावुदाभम, जगन निहित पानी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदै धवल हासनम विठ्ठलं चिंतयामिनी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपा दाणिया कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास. ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा, सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित कला. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. लोकाभिरामं रणरंगधिरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम. कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपदे. सियावर रामचंद्र भगवान की जय. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. रामदूत हनुमान की जय. सत्य सनातनम हिंदू धर्म की. विठाला 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 विठाला. नको नको म्हणा गुंतुमाया जाळी, काळाला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी परमपवित्र आपल्या या सुरत नगरीमध्ये आणि रामी पार्क सोसायटीमध्ये कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, वैराग्याचे मूर्तिमंत पदडे कलस्थानी असणारे देहू निवासी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू म्हणून ज्यांची ओळख आहे, खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणायचे ज्यांच्या शब्दांमध्ये ताकद आहे, असे असणारे संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा मनाला उपदेश करणारा अभंग आहे. विडाला आपल्यामध्ये नाहीये. आणि उद्या त्यांच्या उत्तर कार्याचा दशक्रियाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्या आधी वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न ज्यांनी केलेला आहे. मला नाव माहित नाही, मी विचारले नाही, मला फक्त एकच नाव माहिती आहे, रवी दादा आहे की नाही. फक्त अजून एक भाऊ आहेत ना त्यांना, त्यांचं नाव काय? प्रवीण दादा. दोनच भाऊ ना तुम्ही, रवी दादा आणि प्रवीण दादा. या दोघही भावांनी आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा नामसंकीर्तन ठेवून प्रयत्न करण्याचा एक फार मोठा मार्मिक त्यांनी मार्ग निवडलेला आहे. 1 तासामध्ये आपल्याला असं मन मोकळेपणाने कीर्तन ऐकायचं की कीर्तन झाल्याच्या नंतर रातभर तुम्हाला झोप नाही आली पाहिजे की आतापर्यंत आम्ही जे जीवन जगलो ते व्यर्थ जगलो असं वाटलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? कार्यक्रम म्हटला म्हणजे गुणजन मंडळी असते आणि गुणजन मंडळी सुरतमध्ये भरपूर आहे. त्याच्यामध्ये एक गुरूंच्या आज्ञेमध्ये तयार झालेलं एक भजनी मंडळ, आदरणीय भक्तिपरायण प्रातस्मरणीय गुरुवर्य दिनाजी अण्णा, दिनेशजी अण्णांच्या माध्यमातून हे भजनी मंडळ तयार झालेलं. सोनूभाऊला फोन केला आणि त्यांना सांगितलं अशा पद्धतीने कार्यक्रम आहे. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा.
अगदी वेळेवर, अगदी शिस्तीमध्ये, अगदी गणवेशामध्ये सगळ्याच्या सगळ्या पद्धतीने वारकरी संप्रदायाला शोभेल अशा परंपरेने ही मंडळी उपस्थित असते. तुमचे कोटी कोटी धन्यवाद. गोकुलधामची बरीच मंडळी आलेली आहे की नाही. आता कीर्तन ऐकत असताना मला माहित नाही तुमच्या घरात कीर्तन झाले याच्या आधी झाले का नाही मला माहित नाही. कीर्तनाचा एक रूल आहे, कीर्तनामध्ये आता बोलायचं नाही बाळा. आता मी बोलणार. आता कोण बोलणार? मी. कारण बोलायचे मला काय भेटणार आहेत? हा, तुम्हाला भेटणार फुकट बोलायचं. तुम्ही लहान बहिणीसारख्या माझ्या टेन्शन मध्ये बस जण का. कीर्तन फार गोड करायचंय बरं का आपल्याला. कीर्तनाला विशेष उपस्थिती ख्यातनाम आमच्या कीर्तनकार संध्याताई महाराज याही रविदादांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहे. पाहुणे उपस्थित आहे. बाहेरून आलेले सगळेचे सगळे भक्तगण मंडळी सगळ्यांचे या रामी पार्क मध्ये मीच स्वागत करतो. कारण दुसरं कोणी आहे नाही आता बोलणार आहे की नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि वडील गेल्याच्या नंतर आजपर्यंत कवी, लेखक, संत, महंत या सर्व लोकांनी आईचं वर्णन तोंड भरून केलेलं आहे. कोणत्याही स्टेजवरून आईचं वर्णन फार कौतुकाने केलं जातं. आणि तुम्ही तर ऐकलंय, आई माझी मायेचा. मग आई जर मायेचा सागर असेल तर वडील कमीत कमी तलाव तरी असला पाहिजे का नाही. या वडिलांबद्दल कधी विचार केल्याच गेला नाही. आणि खरं म्हटलं तर वडिलांनी संसारामध्ये ज्या गोष्टी केल्या ना त्या आईला कधी जमल्या नसत्या. पण आईला फ्रंट पेजला ठेवल्या जातं आणि राबणाऱ्या बापाला मागे ठेवल्या जातं. पण या परिवारामध्ये सर्वांना इतिहास माहिती आहे. लहानपणी आई मरण पावल्याच्या नंतर आईची जागा वडिलांनी घ्यावी. वडील मरण पावल्याच्या नंतर प्रत्येक आई मुलाबाळांचा संघर्ष करते, त्यांना लहानचं मोठं करते. यात काही नवल नाही, कारण त्या आईच्या अंतःकरणामध्ये बीजारोपण आधीच झालेलं असतं. पण आई गेल्याच्या नंतर वडिलांनी आई होऊन जगणं हे कलियुगामध्ये फार विशेषत्वाने महत्वाचं आहे. नाही तर सध्याच्या काळामध्ये बायको मेली का मुलांना अनाथ आश्रमात टाकून दुसऱ्या बायको सोबत लफड करणारे काही जगात कमी थोडी. पण आपल्या मुलांना चांगली परवरिश देत असताना त्यांनी सुंदर असा हा संसार परमार्थ साठला आणि त्या अण्णांच्या आत्म्याला शांती प्राप्त व्हावी. जगतामध्ये सर्वात मोठी आध्यात्मिक आघाडी म्हणजे वारकरी संप्रदाय बरं का बाळा. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण येत्या काळामध्ये तुम्ही रणरागिणी आहेत. भविष्याचं धर्म तुम्ही वाढवणार आहेत. माणसांना काही पडलेली नाहीये. जिथं जावं तिथं महिलांची गर्दी आहे. खरंय का खोटं आहे ताई? महिलांची फार फक्त गर्दी बरं का, सुधार अजिबात नाहीये, फक्त गर्दी आहे. परमार्थामध्ये गर्दीला अजिबात किंमत नसते. काही लोक म्हणतात असं की अमुक कथेला 15 लाख लोक होते, अमुक कथेला 20 लाख लोक होते. 15 लाख लोक असू द्या नाही तर 20 लाख लोक असू द्या, जोपर्यंत तुमच्या बुद्धीमध्ये पाप जात नाही तोपर्यंत तुम्ही परमार्थ करता असं डोक्यातही आणू नका. 10 वेळा मान कापली होती रावणाने भोलेबाबांसाठी. किती वेळा मान कापली होती? 10 वेळा ज्या रावणाने मान कापली भोलेबाबांसाठी. पण रावणाचं कर्म चुकलं तर भोलेबाबा कामात आले नाही. मग 10 वेळा मान कापून जर भोलेबाबा कामात पडला नाही तर 1 लोटा चाकून जर कर्म चुकल्यावर तो तुम्हाला काममा पडी हायडो कमेंट काढ टाका. भोलेबाबावर एका दिवशी पाणी नाही टाकलं तरी चालेल, पण आपल्या शब्दांमुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. हा खरा परमार्थ आहे. नाही मंदिरात गेले तरी चालेल बरं का, नाही गेले तर चालेल. घरामध्ये राहून गुण्या गोविंदाने राहा. जो भेटेल त्याच्याशी प्रेमाने बोला. आपला सहवास हवासा वाटला पाहिजे. कोणाचा अपमान करू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाला पाप लावू नका. ज्याला त्याला त्याचं जीवन जगू द्या. आणि ज्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये तो पाप करेल तर त्या पापाचा दंड द्यायला परमात्मा बसलेला आहे. तुम्ही जज होऊ नका. कोणाला जज करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. आपण काय करतो माहितीये का? जिंदगी भर बस एक ही भूल करते रहे, जिंदगी भर बस एक ही भूल करते रहे, धूल हमारे चेहरे पे थी हम आईना साफ करते रहे. हा असा तो तसा, ही अशी ती तशी. परंतु याला त्याला नाव ठेवून आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. जो त्याच्या जागेवरती परफेक्ट असतो म्हणून आपण नियतीच्या बळावरती जीवन जगलं पाहिजे. वडील गेल्याच्या नंतर आई मुलांचं पालन पोषण करते, यात नवल नाही. पण आई गेल्याच्या नंतर वडिलांनी, आणि विशेष म्हणजे या कलियुगामध्ये सर्वात मोठं धन जर कोणतं असेल ना रविदादा, आताच्या काळामध्ये मुलं संस्कारी आणि निर्व्यसनी भेटणं आणि निघणं हा सर्वात मोठा आहे बरं का काळा. काल तुमच्याबद्दल चर्चा चालू होती. तुमच्याबद्दल म्हणजे मला तोंड चोपडेपणा जमत नाही. माझं कीर्तन ठेवलं म्हणून नाही बरं का. माझा स्वभाव आहे, जर चुकायला मी टोकी देत, माझा स्वभाव येतो. पण जर चांगलं असेल तर चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. आज त्यांच्याकडे काय नाहीये, सगळं काही आहे. पैसा आहे, धन संपत्ती आहे, बायका आहे, पोरं आहे, समाजामध्ये माझ्यासारखे चांगले लोक त्यांना जुळलेले. एवढं काही असताना सुद्धा तो माणूस जमिनीवर आहे. याला म्हणता मोठेपणाचं लक्षण बरं का, जमिनीवर आहे. काही लोकांकडे फक्त एकच बंगला असतो, त्याच्यावर बी 20 लाखाचा बंगला, 18 लाख कर्ज, तरी सुद्धा गावात छाती टोकीन चालत. आमले कोणी गरज नाही, थोडा दिन तांबी जाय, तू 4 कांदेकरी लागणार तुला. थांबय पुरी, तू नको टाया वाजू ना.
आणि मराणाविषयी चालू आहे. हे युट्यूब चॅनल चालू आहे. युट्यूब चॅनलचं नाव आहे मनोज महाराज राजपूत. आपलंच चॅनल आहे. ज्याला हे कीर्तन नंतर बघायचं असेल त्याने कीर्तन बघायचं. अतिशय हसत खडत कीर्तन करणारा माणूस आहे मी. आपलं मत कोणावर थोपडणारा मी कीर्तनकार नाहीये. मागच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे. लोक म्हणतात की पूर्वीच्या काळी अंगठा लावायचे ना लोक, तर त्या अंगठा लावणाऱ्याला अडाणी समजलं जायचं. अडाणी. अंगठा लावणारा कोण? आता प्रत्येकाच्या मोबाईलला काय लावावा लागतो? थंब लावावा लागतो. आधार कार्ड लिंक करायचं असेल तर काय लावावा लागतो? म्हणजे तुम्ही फार मोठी प्रगती केली असं डोक्यामध्ये आणू नका बरं का. पहिले पैसा नव्हता पण माणुसकी होती. आता पैसा आला आणि माणुसकी गेली. पण एक गोष्ट लक्षात ठेव जा, किती मोठा बंगला असेल, किती मोठं पद असेल, किती पैसा असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव जा, ज्या दिवशी तुमचा श्वास थांबला, ज्या दिवशी तुमचं प्रेतात रूपांतर झालं, 3 पत्रांच्या वकटामध्ये तुम्हाला जाळल्या जाईल, एवढीशी राग घरी आणल्या जाईल आणि तापी मैयामध्ये फेकून तुमचं विसर्जन केलं जाईल. याच्या पलीकडे तुमचं अस्तित्व काहीच नाहीये. संगाते कबडी गेले नाही, संगाते कबडी गेले हो गेली नाही, संगाते कबडी गेली नाही, संगाते कबडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संप्रदाय वडी, संगाती कवडी गेली नाही, संगाती कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संप्रदाय वडी, संगाती कवडी गेली नाही, संगाती कवडी गेली नाही. तुका म्हणे त्याची संपदा येवडी, पहा ती कवडी गेली नाही. रावणाला 80,000 बायका होत्या बाळा. किती? 80,000 बायका होत्या. म्हणजे आता एक भेटत नाही तो विषय वेगळा आहे. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू, 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची म्हणजे सोन्याची होती. पण ज्या दिवशी रावण मेला ना, त्या दिवशी त्याच्या तोंडात टाकायला सोन्याचा मणी नव्हता. पहा त्या रावणा कवडी गेली नाही. मग मला एक सांगा, काही घेऊन आलो नाही, काही घेऊन जायचं नाही. जिवंतपणामध्ये फक्त एकच काम करायचं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. माणूस मेल्याच्या नंतर फक्त त्याचं कर्म शिल्लक राहतं. याच्या पलीकडे काही शिल्लक राहत नाही. कोरोना काळामध्ये कोरोना झाला तर सोनूबाबा अशा गरिबांनाच कोरोना झाला का श्रीमंतांना बी झाला होता? श्रीमंतांना जास्त झाला. आला का लक्षामध्ये? रवी दादा, माझ्या मित्राने 2 करोड रुपयाचं घर बांधलं होतं नाशिकला. 4च लोक होते, पण देवाने कुलूप लावायला सुद्धा वारसदार शिल्लक ठेवला नाही. याचं नाव मानवाची गती आहे. लक्षात ठेवू द्या. तुम्ही कोणी असा, या जीवनामध्ये ज्या दिवशी तुमचा श्वास संपला त्या दिवशी तुमचं अस्तित्व संपलं. पण मी मेल्याच्या नंतर जर जिवंत काही राहणार असेल तर मी केलेलं कार्य आणि यांच्या वडिलांनी जर चांगलं कार्य केलं नसतं तर आज या ठिकाणी कीर्तनाला मी किंवा तुम्ही आले नसते. कोणी उठायचं आणि कीर्तन ठेवायचं असं होत नसतं. कीर्तन ठेवणं इतकं सोपं नाहीये. हे कीर्तन ठेवण्यासाठी 2 गोष्टी लागतात. किती गोष्टी लागतात? 2. कोणकोणत्या? जी व्यक्ती मरण पावली त्या व्यक्तीचं पुण्य जमा पाहिजे, आणि ज्या व्यक्तीला कीर्तन ठेवायचंय त्या व्यक्तीचं भाग्य जाग पाहिजे. पुण्य अधिक भाग्य बरोबरीला इति नाम, नाम संकीर्तन. असं कोणी बी उठायचं ना मला कीर्तन ठेवायचंय असं होत नाही. माझा बाप होता ज्ञानी, माझा बाप होता ज्ञानी, माझा बाप होता ज्ञानी, माझा बाप होता ज्ञानी. म्हणून आम्ही लागलो ज्ञानी, म्हणून आम्ही लागलो ज्ञानी, माझा बाप होता ज्ञानी, माझा बाप होता ज्ञानी. काय प्रभा? माझा बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी. वा. माझा बाप होता ज्ञानी म्हणजे वडील चांगले होते म्हणून मुलांवरती ते संस्कार झाले असं तुम्हाला म्हणायचंय. चांगलं मत आहे तुमचं बरं का. लग्न झालं का? लग्न झालं नाही म्हणून चेहरा हसराय. लग्न झालं की हसता येत नाही. सोनू बाबाचा चेहरा पहा. आता मुद्दाम हसू नका. आजपर्यंत आईचं वर्णन फार केलं,
मायेचा सागर जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला पण जन्म दिल्याच्या नंतर आई लवकर निघून गेली आई कळत नाही आणि मग बापाने काय केलं ओ बुरामंदी माया त्याच्या काड्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिंजू झिंजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू त्याचा कनावा कला घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर बापाला वाईट करून टाकलं लवकर उठ तुझा बाप मारेल शाळेमध्ये जा बाप मारेल होमवर्क कर बाप मारेल टीव्ही बंद कर बाप मारेल लवकर झोपून जा बाप मारेल मोबाईल बघू नको बाप मारेल हे काय तो बाप कधी मारतच नाही पण बाप मारेल बाप मारेल बाप मारेल आणि मग त्या मुलाच्या डोक्यामध्ये बाप मारेल मग तो मुलगा विचार करतो ज्या दिन मला बाप मारी त्या दिन मी बी दखली सुमो आणि हे संस्कार चुकीचे आई 9 महिने बाळाला गर्भात ठेवते याचा आदर आम्हाला आहे पण मरेपर्यंत माझ्या बाळाचं कसं होईल असं डोक्यात ठेवतो त्याचं नाव बाप आहे आजपर्यंत मुलासाठी बलिदान करणारी आई तुम्हाला कमी सापडेल वनवासामध्ये ज्या दिवशी राम गेल्याच्या नंतर रडणारी कौशल्या सगळ्या जगाला दिसली पण रामाचं नाव घेता घेता गावरान तुपामध्ये बुडवून राजा दशरथ मेला तो बाप अजून कोणाला दिसलाच नाही मथुरेमध्ये कारागृहामध्ये कृष्ण भगवान जन्माला आले तर रडणारी देवकी सगळ्या जगाला दिसली परंतु डोक्यावर आपल्या कृष्ण बाळाला घेऊन नाका तोंडात पाणी जात होतं स्वतःच्या प्राण धोक्यामध्ये घालून त्याने कृष्ण भगवंताला वाचवलं तो वसुदेव नावाचा बाप अजूनही कोणाच्या लक्षात येत नाही बापाचा कधी कंबर दुखत नाही बापाच्या कधी डोकं दुखत नाही बाप कधी कुळापा करत नाही झिंजून झिंजून संसार करतो आणि एक दिवस सगळंच सगळं आपल्या मुलांच्या पदरात टाकून कायमचा निघून जातो त्याचं नाव देव माणूस बाप आहे हे लवकर समजत नाही इथं बसलेल्या प्रत्येक बाईच्या जीवनामध्ये बाप असेल आणि जिच्या जीवनात बाप नसेल आज तिला रडावं लागेल मुलीचं लग्न ठरलं 1 रुपयाने खिशामध्ये 1 रुपया 10 लाख उसने घेतो त्याचं नाव बाप आहे 1 रुपयाने किराण्यावाल्याच्या पाया पडतो त्याचं नाव बाप आहे घोड्यावाल्याच्या पाया पडतो त्याचंही नाव बापाचं आहे बिनडोक भाऊबंदकीच्या पाया पडून पडून सांगतो माझ्या लग्नात माझ्या मुलीच्या लग्नामध्ये काही दांगडो कर्जा नका बरं का दारुड्या बेवड्यांच्या पाया पडतो त्याचं नाव बाप आहे 3 लाखाचा बस्ता फाडला जवायाचा आणि मुलगीचा पण स्वतःचं धोतर फाटलेलं असतं आणि त्याला रफू करून लग्नामध्ये राबतो अहो मला ग्राउंड लेवलला काम करायचंय नवे कपडे कोणाला पाहिजे असं म्हणून डोळ्यातले अश्रू लपवतो त्याचं नावही बापच आहे मुलीचं लग्न लागलं चौरी भौरी झाली आणि संध्याकाळचे 5 वाजले आणि बापाने कन्यादान केलं बाप जगतामध्ये 2च वेळा रडतो 2 वेळा पहिल्यांदा जेव्हा मुलगी घर सोडून जाते ताई आणि दुसऱ्यांदा जेव्हा मुलगा घराच्या बाहेर काढतो तेव्हा बाप रडतो बरं का मुलगी गाडीमध्ये बसली सोनू बाबा आणि ड्रायव्हरने आवाज दिला काका शेवटचं तुमच्या मुलीला भेटून घ्या त्या बापाने काय केलं माहितीये का मंडपाचा पाईप धरला आणि 50 मीटर वरून त्या ड्रायव्हरला सांगितलं जा बाबा घेऊन मुलगीला भेटायचं नाही महाराज तुम्हाला त्या बापालाही वाटतं की जाऊन मुलीला भेटलं पाहिजे तिला गड्याला लावलं पाहिजे पण त्याला माहितीये
जर मी माझ्या मुलीजवळ गेलो आणि तिने जर मला बाबा म्हणून हाक मारलं आणि तिने जर मला मिठी मारली तर माझं रडणं आटपल्या जाणार नाही. अजून पाहुणे लोक जेवण करतायत, तिथं सुद्धा इच्छा मारतो. आपल्या मुलीसाठी त्याचं नाव बापच आहे. आई रडत जाते, मुलीला मिठी मारते, स्वतःची काळजी घे असं म्हणते. पण मुलगी लग्नावून जात असताना आईच्या कानामध्ये जे सांगते ते फार महत्वाचं आहे. आई, आजपर्यंत माझ्या बापाबरोबर तू भांडली, आजपर्यंत माझ्या बापाला तू शिव्या दिल्या, आजपर्यंत माझ्या बापाला तू अबोला केला, पण आता अबोला करू नको, भांडू नको. का? कारण तू नव्हती तर मी होती, आता मी नाही. माझ्या बापावर कर्ज झालेलं आहे आणि उद्या माझा बाप ते कर्ज फेडायला रानोरान भटकेल आणि जर कर्ज नाही फिटलं तर माझा बाप आत्महत्या करेल. म्हणून माझ्या बापाची काळजी घे असं म्हणणारी मुलगी असते. आणि मुलीवरती सर्वात जास्त जीव ओवाळून टाकणारा देव माणूस म्हणजे तो बाप असतो. आणि तो बाप आज तुमच्या जीवनातला चालला गेलाय रवी दादा. उद्या तुम्हाला आठवण येईल माझ्या शब्दांची, उद्या पंगत होईल, लोक खाऊन चालले जातील आणि मग तुम्हाला असं आठवेल. अण्णासाहेब आठवतील, त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं, कसं लहानचं मोठं केलं, कसे तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला जगलं, संस्कार दिले. आणि या सगळ्या, अरे ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है, माँ बाप नाही मिळते. आणि त्याच माय बापाला काही लोक या कलियुगामध्ये भाव द्यायला तयार नाही. माझ्या मित्राने फॉर्च्युनर गाडी घेतली 65 लाखाची. 65 लाखाच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर त्याने 2 लाखाचं जर्मनियन कुत्र बसवलं, पण बापाला गाडीत बसवलं नाही. काय अवस्था आहे. आजपर्यंत 28 वृद्धाश्रमांमध्ये कीर्तन करण्याचा योग आला माझा, पण एकाही वृद्धाश्रमामध्ये गोरगरिबाचे संस्कृतीवाल्यांचे मुलं नाहीये. अशा लोकांचे मुलं आहे जे फॉरेनर आहे, येणार आहे, ज्यांच्याकडे कोटी कोटी रुपये आहे. लहानचं मोठं करून तुम्हाला बंगल्यांमध्ये घातलं आणि त्याच मायबापासाठी जर 10 बाय 10 ची खोली तुम्ही बांधू शकत नसाल तर सावधा. आणि येत्या काळामध्ये तुमच्याही पाठीपोटी कोणीतरी जन्माला आलंय. अरे तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे स्वरूपे. रोज मंदिरात जाण्यापेक्षा घरामध्ये असं वागा की घर मंदिर बांधलं पाहिजे. आणि जसा पुंडलिकाने मायबापाची सेवा केली आणि देव भेटायला आला होता तसा तुम्हालाही देव भेटायला येईल, पण त्या पद्धतीने तुम्हाला कर्म चांगलं करावं लागेल. पण सध्या आम्ही वेगळ्या पद्धतीने धर्म मानायला लागलो, वेगळ्या पद्धतीने कर्म करायला लागलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवू जा, तुम्ही माझं माना, तुम्ही नका मानू, पण या मनाच्या मार्गाने कधी जाऊ नका, मनाचं कधी ऐकू नका. हरी ओ मन के बहकावे में ना मन राह बुलावे ब्रह्मे डाले. मन के बहकावे में ना मन राह बुलावे ब्रह्मे डाले. इस मन का दास न बन, ओ इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना. झूठी माया झूठी काया झूठा जगत बजान हटा ले. झूठी माया झूठी काया झूठा जगत बजान हटा ले. पल भर के सब संग ये साथी, ओ पल भर के सब संग ये साथी, प्रभु से अपना नाता जोड़ा. मन के बहकावे में ना मन राह भुलावे ब्रह्मे डाले. राह भुलावे ब्रह्मे डाले. ऐकलं का? अर्धा तास कीर्तन बाकी आपलं आता. मन के बैकावे में ना मन राह भुलावे ब्रह्मे डाले. इस मन का तू दास न बन, ओ इस मन का तू दास न बन, इस मन को अपना दास बना ले. झूठी काया झूठी माया झूठा जग सब ध्यान हटा ले. पल भर के सब संग ये साथी, ओ पल भर के सब संग ये साथी, प्रभु से अपना नाता जोड़ा ले. मन के बहकावे में ना मन राह भुलावे. तुमच्याकडे पैसा असू द्या, 1000 लोक तुम्हाला सॅल्यूट करतील, गरीबाचा राम राम घेईना कोणी. मला वाटेल असा परमार्थ करू नका. देवाला आवडला पाहिजे असा परमार्थ करा, संतांना आवडला पाहिजे असा परमार्थ करा. 2018ला मी ओरडून ओरडून कीर्तनामध्ये सांगायचो की 2020ला महामारी येणार आहे आणि भारताचं फार मोठं नुकसान होणार आहे. तर लोक सांगायचे हा महाराज काही बी सांगतो म्हणे.
2023 पासून सांगतोय की 2032 ला महाप्रलय होणार म्हणजे होणार. 35% जग पाण्याखाली जाणार रवी दादा, 35%. आणि त्याच्यामध्ये गुजरात सगळ्यात पहिलं जाणार आहे. का? तुम्ही गुजरातचा मॅप बघा, अरबी समुद्र, उकाई डॅम आणि तापी जर विचार केला ना, 2 मिनिटं लागतील तुम्हाला फुगून वर यायला सगळ्यांना. माझ्याशी आज जर तसं काही झालं तर हा, किती मोठा बंगला असू द्या, 5 कोटीचा बंगला आहे, मेल्यावर कुठं टाकणार त्याला? कुठं टाकणार? असं म्हणणार का मास्टर बेडरूम मध्ये ठेवून देऊ आमच्या बापाला? होईल का? असं नाही होऊ शकत. शेवटी जाडायचंच आहे. आणि काय खोटं बोलले कबीर महाराज? अरे अपने खातिर महल बनाया, अपने खातिर महल बनाया, और तू खुद ही जाकर जंगल सोया, हड्डी जले जैसे झाड़ की मूली, बाल जले जैसे घास की पोली, कहत कबीरा सुन भई गुनिया, आँख मुवे पीछे डूब गई दुनिया. जसे आले तसं जावं लागणार आहे. मग जिवंतपणे चांगलं वागलं पाहिजे, निष्पाप जगलं पाहिजे, पाप विरहित जीवन जगलं पाहिजे. परमात्मा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा, फक्त या मनाचं ऐकू नका. कारण हे मन आहे ना, चांगल्या गोष्टींकडे माणसाला प्रवृत्त करत नाही. कारण हा कलियुग आहे. लोकांना कीर्तन आवडत नाही, भजन आवडत नाही, स्वतःच्या जिंदगीमध्ये स्वतः व्यस्त झाले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढे व्यस्त आणि ज्या दिवशी तुम्हाला यमराज घेण्यासाठी येणार त्या दिवशी तुमच्या लक्षामध्ये येईल. काही लोक पुनर्जन्म मानत नाही बरं का. आता मला 16 वर्ष झाले शिक्षण क्षेत्रामध्ये. पुनर्जन्म मानत नाही लोक. मागचा जन्म पुढचा जन्म मानतच नाही. मानावं लागेल. अमेरिकेने 2014 ला संशोधन केलं. सोनू बाबा, लहान लेकरू आहे, जन्माला आलं, लहान लेकरू जन्माला आलं आणि डॉक्टरने त्याची नाड कापली, त्याचं रक्त वगैरे पुसलं आणि त्या बाळाला आई जवळ दिलं. कशासाठी? कीर्तन करायला. कशासाठी दिलं बाळाला? की तुम्ही आला आता दूध पाजा. तुम्ही आला काय पाजा? आता बाळाला जन्माला येऊन अर्धा तास झाला, बाळाला आई जवळ दिलं, आता बाळ दूध पितं. असं दूध पिल्याने माझी भूक जाईल, हे त्या अर्ध्या तासामध्ये त्याला कोणी शिकवलं? हे मागच्या जन्माची प्रॅक्टिस आहे की या जन्मात शिकवावं लागलं नाही. याला ग्रँटेड शिक्का बसतो ना, असा संशोधनाचा. वाटतो तेवढा परमार्थ सोपा नाहीये. एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, आज ज्या जागेवर तुम्ही बसलेले आहात, या जागेवर बसण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य तुमच्या मायबापाने केलं असेल. कीर्तन ऐकण्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आणि कीर्तन, काही लोकांचा महाराज अख्खा सुरत मा कोठे बी कीर्तन राव, मी एक बी कीर्तन सोडत नाही, सुधरत बी नाही, फक्त कीर्तन ऐकणार. काही असं वाटतं ना की कीर्तन नाही ऐकलेलं कधी चांगलं. का माहितीये का? हे लोक कीर्तनही ऐकता, कीर्तन झालं आणि इथून उठले आणि मग जाता जाता महाराज 1 नंबर कीर्तन कर बरं का, आपले भलतं पटणं तुला माहित पडणं का नाही. रामभाऊनी पोर पै गई, तू आत्ते कीर्तन होते ना. कीर्तनाहून आल्याच्या नंतर जर बुद्धीमध्ये बदल पडला नाही, कीर्तन ऐकून जर आपल्या वाणीमध्ये शुद्धता आली नाही, कीर्तन ऐकून जर आपल्या अंतकरणातला मीतूपण आबोला गेला नाही, तर मग अजूनही तुम्ही मानसिक मनाचे गुलाम आहात. आणि परमात्म्याचं नामचिंतन ऐकल्याच्या नंतर बुद्धीमध्ये प्रकाश पडला पाहिजे. कोणाच्या अध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कोणाशी घेणं नाही, कोणाशी देणं नाही. मी माझं आयुष्य निर्मल्य अंगाने जगेल आणि ज्याला आयुष्य जगायचं त्याने तसं जगावं. माझा परमार्थ मी माझ्या पुरता मर्यादित ठेवून माझी सोडवण कशातून होईल, माझा उद्धार कशात होईल आणि खाल्लेलं कसं पचेल आणि पडल्याबरोबर कशी झोप येईल, याच्याकडे इमानदारीने आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करेल. मी मनाच्या मार्गाने जाणार नाही. आणि जर मनाच्या मार्गाने गेले तर तुम्ही फसू शकता, गुंतू शकता. याचा उपदेश केला अभंगाच्या प्रथम चरणात. हे नको नको मना गोत माया
राजा